80 मार्काचा पेपर 160 मिनिटांमध्ये कसा संपवायचा त्याची ही ट्रिक आहे. व्हिडिओ फक्त 3 मिनिटाचा आहे आणि संपूर्ण 80 मार्क वाचवण्यासाठी आहे. इंग्लिशमध्ये टॉपर होत नाही, पण जर स्ट्रॅटेजी आणि जर मेन गोष्ट माहीत असेल, जर त्याचं डिकोडिंग तुला माहीत असेल, तर तुझे कदाचित 160 मिनिटांमध्ये 3 तासाचा पेपर उरकणार आहे आणि 100% प्रत्येक गोष्ट सोप्यामध्ये तुला दिसणार आहे. साहजिक जेव्हा पण तुझ्या एक लक्षात येईल, की जेव्हा मला 160 मिनिटांमध्ये मला 80 मार्काचा पेपर कंप्लीट करायचा आहे, तेव्हा तुला एक हिशोब मी आता सांगतोय, ते तुला बऱ्यापैकी कंप्लीट समजून घ्यायचं आहे आणि उद्या ह्याच पेपरला याचा उपयोग करायचा आहे. 1 मार्क बरोबर जेव्हा तू एखाद्या मार्काची गोष्ट लिहिते किंवा एखाद्या मार्काची गोष्ट सोडवते इंग्लिशच्या पेपरला, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 1 मार्क बरोबर तुम्हाला 2 मिनिटं तुम्ही घालवू शकता. एका मार्कासाठी 2 मिनिटं घालवू शकता. तसंच 5 मार्कासाठी तुम्ही 10 मिनिटं घालवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी एखादं पत्र लिहित आहे आणि इंग्लिशमध्ये जर पत्र 5 मार्काचं आहे, समरी 5 मार्काची आहे, ॲप्रिसिएशन 5 मार्काचं आहे, रिपोर्ट रायटिंग 5 मार्काची आहे, डायलॉग 3 मार्काचा आहे. याचा अर्थ एक गोष्ट लक्षात ठेवायची, की त्याला गुणिले 2 करून माझं पत्र हे 10 मिनिटात संपलं पाहिजे. त्यासाठी मला 3 पत्र कमीत कमी आज लिहिणं गरजेचं आहे. टायमर लावून की किती मिनिटामध्ये माझं पत्र संपतंय आणि एकूण त्याच्यामध्ये 3 ते 4 पॅराग्राफ असणं अतिशय गरजेचं आहे. वेळेचं गणित ज्याचा बसलं त्याचा हिशोब कधीच पेपरमध्ये चुकणार नाही. नाही मार्क भेटताना, नाही पेपर लिहिताना. सो एक लक्षात घ्या, एका मार्का बरोबर 2 मिनिटाचा हिशोब अतिशय विसरू नका आणि एक-एक गोष्ट करायला सुरुवात करा. 7 क्वेश्चन नंबर 7 एबीसी हा 5 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे संपूर्ण प्रश्न सोडवायला तुमच्याकडे फक्त आणि फक्त 10 मिनिटं आहे. सो क्वेश्चन नंबर 7A, 7B आणि 7C. त्याच प्रकारे 6A आणि 6B. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5A आणि 5B प्रत्येकाला 5-5 मार्काचा हिशोब असतो. तसंच त्याला सोडवण्यासाठी वेळेचा सुद्धा हिशोब असतो, ज्याला आपण 10-10 मिनिटं असे म्हणतो. स्वमत लिहिण्यासाठी 2 मार्काचं स्वमत जेव्हा पेपरला येतं, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्हाला ते लिहिण्यासाठी 4 मिनिटं पुरवले जातात. त्या 4 मिनिटामध्ये 10 ते 11 लाईनी लिहिणं हे तुमचं काम आहे. दुसरी गोष्ट ग्रामरचा कोणताही क्वेश्चन 1 मार्काचा जो येतोय, तो 1 मार्काचा क्वेश्चन लिहिण्यासाठी तुमच्याकडे बऱ्यापैकी 2 मिनिटं आहेत. तर प्रत्येक ग्रामरचा प्रश्न कोणते ग्रामर उद्याच्या पेपरला येणार आहे त्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलाच आहे. पण एक लेटर, एक डायलॉग, एक रिपोर्ट आणि सगळ्यात महत्वाचं दादा ॲप्रिसिएशन तसंच्या तसं पेपरला आलं पाहिजे. आमच्याकडे वेळ नाहीये बाळा, निम्म्या रात्रीला सुद्धा 7 एआय प्रेडिक्टेड पेपर्स घेतले. तर प्रत्येक पेपरचं सोल्युशन तुला एका सिक्रेट व्हिडिओ, सिक्रेट पीडीएफ मध्ये ॲपच्या फोल्डरमध्ये भेटून जाणार. बाय नाव बटन, एका सेकंदात पेपर येणार. 2 वाजता सुद्धा रात्री पेपर. तू आयएमपी घेतले किंवा आयएमपी पॅक घेतला आपला 7 एआय प्रेडिक्टेड पेपर्सचा, तर 2 वाजता तुला फक्त बाय नाव करायचंय. कंटेंट आणि ओव्हरव्ह्यू मध्ये कंटेंट बटन वरती क्लिक करायचं आणि सगळे पेपर्स तुझ्या समोर डिक्टो तुला भेटून जाणार आहे. सगळे आयएमपी जे तू पहाटे उठून सुद्धा अभ्यासाला बसू शकतो आणि करू शकतो. हा गेम तुझा आहे. संधी तुझ्या समोर आहे. सगळं तुझ्या फोनमध्ये आहे. व्हिडिओ सुद्धा त्याच फोनमध्ये प्ले करतोय ज्या फोनमध्ये तुला ऍप डाउनलोड करायचा आहे. ऍप बहुतेक डाउनलोड आहे. फक्त आता पुढची स्टेप उचलायची आणि संपूर्ण गेम रचण्याचा प्रयत्न करायचा आहे. 13 वर्ष लागले या परीक्षेला देण्यासाठी. 13 वर्षानंतर हा पेपर आपण देत आहोत आणि हा पेपर आपली अशी टक्केवारी साधतो. म्हणजे अशी टक्केवारी ह्या पेपरच्या मदतीने आपल्याला भेटते, जी टक्केवारी आपल्या आयुष्याची पहिली पायरी भक्कम बनवते. 10वीला पहिलं पायरी म्हटलं गेलंय. त्याच प्रकारे रिस्क घेऊ नका. या आधुनिक दुनियामध्ये 7 एआय दादाचे प्रेडिक्टेड पेपर्सचा वापर पूर्णपणे करा आणि तुमची टक्केवारी नक्की वाढवा. 1% सुद्धा वाढला एका पेपरमुळे तरी समजून जा आपले पैसे वाया गेले नाही, तर आपल्याला त्याचा मोबदला भेटलाय म्हणजे भेटलाय. घेतल्यानंतर त्या गोष्टीचा पुरेपूर वापर करा. पालक जर व्हिडिओ बघत असतील आणि तुमच्या मुला-मुलीकडे बघून तुम्हाला ही गोष्ट जाणवत असेल, की माझ्या मुला-मुलीचा वर्षभर अभ्यास झाला नाही, तिने केला नाहीये, तर शेवटच्या संधीचं सोनं नक्की करा. अनुभव तुमचा आहे. साहजिक आहे ऑनलाईनवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. ह्या व्यक्तीवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे. हे कलियुगाचं दौर आहे. पण या कलियुगामध्ये मला एकच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, की सगळ्यात महत्त्वाचं आधीचे पुरावे खूप आहेत. व्यक्तीवरती नाही, त्याच्या प्रक्रियेवरती विश्वास ठेवा. ह्या व्यक्तीवरती नाही, त्याच्या बोलण्यावरती नाही, त्या कागदांवरती विश्वास ठेवा. जे कागद खरंच पुरावे आहेत आणि ते पुरावे आपल्या YouTubeच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. लाईव्ह बघा, नॉलेज बघा. एक मी लेटर पाठ करून घेतो विद्यार्थ्यांकडून आणि ते लिहितात. इंग्लिशचा 12वीचा पेपर, एक इंटरव्ह्यू पाठ करून गेली. पेपरला कोणती पण इंटरव्ह्यू, ती इंटरव्ह्यू लिहिली तरी 5 मार्क अख्खे खिशात होते. फक्त डिक्टो पाठ करायचं होतं. पण काही विद्यार्थ्यांना 12वीचा तर पेपर झाल्यावरती समजलं, की दादाने असं काहीतरी दिलं होतं. मराठीचा निबंध आपण डिक्टो तसाच्या तसा मी YouTubeला लाईव्हमध्ये आणि YouTubeच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता. इंग्लिशला सुद्धा तशीच बारी आली आहे. पण इंग्लिशला एक ट्विस्ट आहे. सिक्रेट व्हिडिओ आणि पीडीएफ तुमची ॲपमध्ये वाट बघते. आत्ताच घ्या आणि ज्यांनी घेतलंय त्यांनी नीट नक्की सर्च करा आणि नोट्स लिहून घ्या. कदाचित तो व्हिडिओ डिलीट पण होऊ शकतो आणि कदाचित ती फाईल नंतर भेटणार सुद्धा नाही.
डाउनलोड तर होतच नाही मित्र यार. साहजिक आहे. मार्केटिंग, व्हिजिबिलिटी खूप गरजेची आहे आणि आपला हिशोब मात्र लय गरजेचा आहे. 5 मार्काबरोबर 2 मिनिटं आणि 1 मार्काबरोबर 2 मिनिटं, 5 मार्काबरोबर 10 मिनिटं. वाक्य माझं बदललं होतं. कदाचित चुकलो होतो. तुम्ही चुकू नका. पेपर आत्ताच घ्या आणि सोडवायला सुरुवात करा. वेळ फार कमी आहे. 1 तास अगोदर घेतले तरी कदाचित मोस्ट आय-एम-पी लेटर भेटून जाईल आणि वाचलं तर मोस्ट आय-एम-पी मुद्दे लिहू शकतो आणि मोस्ट आय-एम-पी मुद्दे लिहिले तर साहजिक सगळ्यांना 3 मार्क पडणार. पण भाई तुला 4 ते 4.25 4.5 डेफिनेटली पडू शकतात. भेटूया त्या सिक्रेट व्हिडिओमध्ये.